साहेब तुम्ही? हो मीच. बोलवा. तुमच्या त्या अश्विनीबाईंना बोलवा. नाही, ती घरी नाहीये. म्हणजे तिची मैत्रीण आहे ना किटी. हा, तिने अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांशी. अच्छा. तिकडेच गेलेत ना दोघी. हा, ठीक. येऊन जा एकदा पोलीस स्टेशनला. आणि येताना तुमच्या बहिणीला पण घेऊन या. हा? तिचं स्टेटमेंट घ्यायचंय मला. हो हो साहेब, येतो, नक्की येतो. पुन्हा मुहूर्त बघू नका. या. हो साहेब. चल रे. तुला डिस्टर्ब केलं का ग मी? नाही अहो, असं काय म्हणताय? नाही म्हणजे काय की आजकाल हे सगळं घर तुझ्या भोवती नाचतंय ना, म्हणून विचारलं. हो, नका ना असं बोलू. आशू, तू परत येशील असं नव्हतं हो मला वाटलं. तू दिसतेस तेवढी साधी सुधी मुलगी नाहीयेस. खरं सांग मला, काय प्लॅन होता ग तुमचा? माझ्याशी प्लीज असं बोलू नका. घ्या मग कसं बोलू? तुझी ती मैत्रीण किटी, अगं ती तर म्हणे दारू पिते, सिगरेट ओढते. तू काय काय करतेस ग? आणि देवघरांचे पैसे आलेत बरं का, कापून टाकते वहीत ना. ए भाऊ, इकडे इकडे, घाबरू नको, इकडे. काय आता मग देवधर? हा देवधर म्हणजे ते कोण? ते हा देवधर, ते नाही का शाळेत मास्तर आहेत ते. तू काय दूध टाकतो त्यांच्याकडे? खूप चांगली माणसं आहेत साहेब, एकदम सज्जन. अच्छा. मग त्यांची ती एक बहीण आहे नाही का, काय नाव तिचं ते, अश्विनी देवधर, तिला ओळखतो की नाही? आशुताई ना खूप चांगले आहेत साहेब. अच्छा. अहो सरांची बाकी होती माझ्याकडे, थोडी थोडकी नाही, 3 महिन्याची. मग मिळाली का? आशुताईंनीच दिली ती. या अश्विनीबाईंचं पैशाचं झाड शोधून काढायला पाहिजे. हॅलो. हॅलो, नमस्कार अश्विनी मॅडम. ओळखलं की नाही? होळकर बोलतोय, होळकर, इन्स्पेक्टर होळकर. काही काम होतं का? काही काम होतं का? नाही, काम आहेस, पण ते प्रत्यक्ष भेटून सांगायचं तुम्हाला. श्रीमती किटी, तिच्याकडे जात ना? नाही, तुमच्या भावाकडनं कळलं मला. येतो, तिथेच येतो प्रत्यक्ष आणि सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही कशाला त्रास घेताय? मीच येईन ना पोलीस स्टेशनला उद्या. तुम्ही येत आहे? या या या, यू आर ऑलवेज वेलकम मॅडम. या, उद्या वाट बघतो मी तुमची. काय काय ग बाई, पळून जाणं काय, पोलीस स्टेशनवर जाणं काय? आमच्या घरामध्ये आम्ही कधीच हे असं ऐकलं नव्हतं. काय काय बघावं लागतं या घरामध्ये. नमिता, आयुष्यात केवढी मोठी चूक केलीस तू. काका, आपली आशू सापडली बरं का? हो हो. नाही, काय झालं, 2 दिवस आजारी पडली होती आणि त्या नमिता प्रधान घेऊन गेल्या तिला घरी. हा, त्या धावपळीत मोबाईल राहिला कुठेतरी आणि मग सगळ्यांचीच धावपळ उडाली. हो हो. उद्या ती अश्विनी देवधर येणार आहे, तिचं स्टेटमेंट घ्यायचंय. तेव्हा तिची फाईल रेडी करून ठेवा. तयार आहे साहेब? येऊ देत तिला, म्हणजे आपल्याला ती 2 दिवस कुठे होती हेही कळेल. आणि मागच्या केसमध्ये तिने जे काही 10 लाख रुपये भरले ते कुठून आणले तेही कळेल.